किती शाकट्या आहे दोघी मायले की माझ्यासाठी म्हटलं एक पोळी नाही ठेवली, उडीचं बेसनही नाही ठेवलं. आता म्हटलं जराशी जेवण करतो म्हटलं. आता पोट कोरकोर करून राहिलं तर आता म्हणते तूच करून दे म्हणते स्वयंपाक म्हणते. अशा नव्हते का आता? आता केव्हा करेन मी स्वयंपाक आणि केव्हा खाईन? आता यायला माहीत होतं ना का मी उठन जेवण करन, ते यायचं काम नव्हतं का एखादी पोळी शिल्लक करून द्या म्हणून. आणि ते रुंजूनही म्हटलं आपला ननदपणा दाखवून राहिली आता, ननदपणा दाखवाले. त्याला असं वाटून राहिलं असं गरज आहे इले भूक लागली तर करन हे, करन हे मी करतो. मी नाही करत, मी लावतो त्याला फोन लावतो, रुपयाचीले फोन लावतो म्हणून पहा म्हणून माझ्यासाठी म्हणून एक दोन पोळ्याही केला म्हणून आणि भाजी नाही ठेवली ना काही नाही ठेवली म्हणून. हे असं होत असते काय? एकुलती एक सून होय ना मी यायच्या घरची. पोरगी काय आहे, पोरगी तर आज न उद्या चाललीच जाईल तिच्या सासरी. पोरगीन काय यायच्या कामी मीच येणार ना शेवटी. येईन तर सुनीला असं ठेवलं पाहिजे फुलासारखं, जसं म्हटलं तसं केलं पाहिजे. एकुलती एक सून आहे तर. आणि पहा एक पोळी नाही ठेवू शकत म्हटलं तर काय फुलासारखी ठेवून हे सुनीले. सुनीले ठेवाले. आणि पोरगं काय एवढं चांगलं आहे काय? पोरगं एवढं चांगलं राहासाठी 17 लफडे करून म्हटलं एका बायकोवर बसलाय म्हटलं पोरगं. बायकोवर बसाले एवढे लफड्यातून याच्यातून त्याच्यातून काढलं मी त्याच्या पोराले. आणि आता म्हटलं आता तेच माझ्यासोबत असे करून राहिले. पण मी त्याला म्हणतो ना रुपयाचीले म्हणून मी स्वयंपाक करत नाही म्हणून माझ्यासाठी बाहेरून आणा म्हणून, तुम्ही हॉटेलातून आणा म्हणून काही ना काही. मी खातच नाही ना, मी बनवतही नाही. मी खाईन तर बाहेरचंच खाईन. आता फोन लावतो ना मी त्याला, फोन लावतो आणि बोलवतो ना त्याला घरी. ते चालले जाते तिकडे का बायको जेवली का नाही जेवली त्याला काही घेणं देणं नाही आहे. हॅलो रुपयाची. हा रश्मी बोल ना. उठली काय तू? मी गोळ्या ठेवल्या होत्या, आईला सांगून आलो तुम्ही तुझ्यासाठी गोळ्या आणल्या होत्या डोकं दुखाच्या तर तिथंच ठेवल्या होत्या. रुंजूनं नाश्ता आणला होता तेव्हा तिला सांगितलं नाश्त्याचं देऊन दे म्हटलं तिला आणि गोळ्या ठेवून दिल्या होत्या. केलं का त्या नाश्ता गिष्टा केला? झालं जेवण? आता कसं वाटून राहिलं डोकं? रुपयाची कशाचा नाश्ता आणि कशाचं जेवण? काहीच नाही केलं मी, ना नाश्ता केला ना जेवण केलं, काहीच नाही म्हटलं घरात. काय बोलतो रश्मी तू? माझ्या समोरच ठेवलं ना रुंजूनं, प्लेट ठेवली होती ना पोह्याची, तुला दिसली नाही काय? त्या उठा लागत होतं, नाश्ता करून घ्या लागत होत्या आणि गोळ्या खाऊन घ्या लागत होत्या. रुपयाची तुम्हाला तर माहिती आहे माझं किती डोकं दुखून राहिलं होतं. मग मी माझ्याकडून होईल काय एवढं सकाळी सकाळी खाणं? पहिलेच तर मी माझ्या तकलीफने किती परेशान आहे. आणि त्याच्यात म्हटलं रुंजून ताईनं पोहा तर केला होता, तोच पोहा ठेवला म्हटलं आता जेवण करायसाठी मस्तसाठी. म्हणजे आता तोच गरम करून खाऊन घ्या म्हणे. आता दुपारी त्यानं जेवण बनवलं तर एखादी पोळी किडी शिल्लक नाही आहे, काहीच करत नाही आहे म्हटलं. आता मी काय खाऊ? मला ते एवढ्या जोरानं भूक लागली आणि म्हटलं तुमच्या आईनं तुमच्या बहिणीनं काहीच नाही ठेवलं म्हटलं. का आपली सून बिमार आहे बा, का एखादं थोडंसं ठेवू द्या तिच्यासाठी, काहीच नाही. आता मी बोलन तर घरात भांडणं होईल. सांगा आता काय करू मी? आणि तुम्हाला तर माहिती आहे मी किती तब्येत खराब आहे म्हणून. माझ्याकडून होते का आता किचनमध्ये उभं राहणं? माझ्याकडून होतच नाही ना. मग काय करू आता सांगा? उपाशी राहू काय मी? मला पहिले चक्कर येऊन राहिले, डोकं तर मला पहिल्यापासूनच दुखून राहिलं. चला ना तुम्ही काय करा, मला नाही काय बाहेरून आणून द्या खासाठी काही ना काही. मला लय जोरानं भूक लागली. बाहेरून? पण रश्मी तू तब्येत बरोबर नाही ना, आणि बाहेरचं खाणं तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. बाहेरचं कसं मसाल्याचं याचं त्याचं राहते. पहिलंच तुझं डोकं दुखून राहिलं, तब्येत काही बरोबर नाही लागून राहिली एवढ्यात महिना 1.5 महिन्यापासून, आणि अजून बाहेरचं खाशील आणि तब्येत बिघडली तर मग काय करशील? हे बा रुपयाची मी तुम्हाला सांगून राहिली, मला लागलेलं जोरानं भूक. तुम्ही मला आणून देता का नाही देत एवढं मला सांगून द्या. आणून देता सांग तर आणून द्या, नाही तर मी उपाशीच झोपतो म्हटलं. आणि मग जे काही होईल ते तुम्ही पाहून घ्या मग. मला एक तर एवढ्या जोरानं भूक लागली की माझे हातपाय थरथर करून राहिले, माझ्याकडून उभं राहणं नाही होऊन राहिलं. आणि तुम्हाला मसाल्याचं न्यायचं पडली आहे. एखाद्या वेळेस खाल्ल्यानं काही मरत नाही म्हटलं माणूस. मला बाहेरूनच आणून द्या तुम्ही, काही आणून द्या पण बाहेरून आणून द्या. आता मी काही स्वयंपाक करत नाही आणि मला तेवढी शक्ती नाही म्हटलं त्या किचन जवळ उभी राहायची. आता आणून द्या तुम्ही काय आणता तर. पण रश्मी मग एक गोष्ट ऐक तू, इथं पाय ना, इथं दुकानात बसलोय मी आता, सध्या दुपारचा वेळ झाला. सगळे म्हटलं जे पोट्ट्याने लावले दुकानात सगळे जेवण करायला गेले आणि मीचा एकटा आणि एक आहे अजून पोरगो. कपडे गिपडे दाखवायला कोणी गिऱ्हाईक आलं तर, आणि एवढी मोठी दुकान मी त्याच्या भरोसे कशा सोडून येऊ? आणि मला यायला वेळच लागेल म्हटलं, मी आलो तरी. आता मला इकडचंही पाहा लागेल ना, आता मी कसा घेऊन येऊ? जाय ना तुझ्यासाठी करून घे, नाही तर रुंजूनला सांग आणि 1-2 पोया करून दे म्हणा. आणि करून घे जेवण घरीच. रुपयाची तुमच्या बहिणीला म्हटलं 2-3 पोहे टाकून द्या म्हटलं, मी करून घेतो म्हटलं भाजी. पण नाही, तुमची बहिणीनं म्हटलं करून नाही दिलं, मला काहीच नाही करून दिलं. त्याला माहित नाही काय? एकुलती एक भावजा आहे. आता दुखून राहिलं तर म्हणून राहिली ना मी. नाही तुम्ही काय करू नाही का? पाहिलं नाही का तुम्ही? मी माझ्या माहेरून आली, तुम्ही काय करून नाही राहिली का घरचे कामं? पण आता मी तब्येत बरी नाही राहून राहिली म्हणून मी म्हणून राहिली. नाही तर मला काय गरज पडली 2 पोहे टाकण्यात? का मी काय झिजून राहिलं काय? पण नाही म्हटलं, तुमच्या बहिणीनं स्पष्ट नाही म्हणून टाकलं म्हटलं. काय करू मग मी आता सांगा? मी उपाशी मरू काय? थांब मी असं करतो, मी आणूनच देतो तुला. काय आणून देतो? काय आणून तू सांग. इथं आहे दाल तडका आणि राईस आणून देऊ का तुझ्यासाठी? इथं समोरच हॉटेल आहे, चांगलं भेटते तिथं. आणून देऊ काय? साधंच काय तू? जास्त काही मसाल्याचं काही खाऊ नको. दाल तडका आणि राईस आणून देतो मी तुला, जिरा राईस खाऊन घेते. बरं लवकर आणा, पण लय जोरानं भूक लागली मला. लवकर आणा, सलाद आणजा त्याच्यासोबत. बरं सगळंच आणतो मी. बस तू आराम कर खोलीत, बरं नाही वाटून राहिलं तुम्ही भात घेऊन येतो. असं पाहिजे. मला सांगून राहिल्या होत्या पोळ्या कर म्हणे.
आणि टमाटरची चटणी कर म्हणे. मी कायले करू? मी नाही करत. मी कायले करू? करण आणि खाईन. माया भरोसा आहे का सगळेचे सगळे? आता मला नाही चालून राहिले तर मी कायले चालू त्याले? मी नाही करत ना त्याच्यासाठी स्वयंपाक, नाही करत ना काही नाही करत. मला भूक लागत जाईल, नवऱ्याला सांगत जाईल, बाहेरचं बोलवत जाईल. फालतूच त्या किचनमध्ये एवढा गरमीत उभं राहणं माझ्याकडून काही होत नाही. आता पाहत बसून ते त्याचं आणि मी पाहतो ना इकडे. आता मस्त जिरा राईस आणून राहिले म्हणते, मस्त दाल तडका आणून राहिले म्हणते. मस्त पोट भरून जेवण करून घेतो. आता तर तसाही किती वेळ होऊन गेला. आता कायची मग संध्याकाळी मला भूक लागते. आताच खाऊन घेतो ना मस्त पोट भरून. संध्याकाळचं पाहत बस म्हणून त्या रुंजुनले काय करायचं आहे काय नाही तर आहे नाही काय. टाकून देतो तिच्या अंगावरच, झोपून जातो म्हणून. तब्येत बरी झालीच नाही म्हणून मला. पुन्हा चल ना, इथंच उभी राहतं काय? किती वेळची इथंच उभी तुला म्हणून राहिली अंदर चल म्हणून. अहो राधिका ताई पहा ना, किती मस्त वाटून राहिलं. मला तर इथंच गमून राहिलं. म्हणतो करते का इथंच बसून जा. आता आपण कसं घरातल्या घरात राहतो ना, असं बाहेर पहा किती मस्त वाटून राहिलं. म्हटलं थंड थंड वारा येऊन राहिला. बोललं मस्त वाटून राहिलं इथं. मग म्हणतो इथून अंदर चालेच नाही करून राहिलं. अहो बिचारे तर रोडवरच बसतं काय? जेले भेटायला आलं त्याच्या सोबत भेटून तर घे. मग बसली राय कुठे इथे मन करते तिथं. आपल्या मोठ्या आईचंच घर आहे. चल पहिले त्याला भेटून घेऊ ना. नाही तर म्हणून ते आल्या आणि बाहेरच्या बाहेरच आहे म्हणून. आपला आवाज काय चालला नसेल काय अंदर? चाललाच असेल ना अंदर. म्हणून कोण होईन कोण नाही म्हणून. आता ते माझा आवाज तर ओळखते. पण तू एक किती म्हटलं तरी नवीन आवाज आहे ना. त्याला वाटून राहिला असून कोण होय पाय ह्या दोन बायका घराच्या बाहेर गोष्टी करून राहिल्या म्हणून. चल अंदर चल, नाही तर त्यालाच बाहेर यायला लावतं का आता? कोण होय व कोण होय दारात? पाय पुनम मी म्हटलं ना. पाय शांताईला ऐकू गेलं म्हटलं. आपण इथं गोष्टी करून राहिलो तर चल ना आता तरी चल. मी माय का इथंच उभी राहतो. चल ना, नाही तर त्यालाच बाहेर यायला लागेल म्हटलं पाहासाठी. अरे राधिका तू केव्हा आली हो बाई? ये ना घरात ये ना. अरे पूनम चल बाई चल ये ना. ये ना ये अंदर ये ना. काय रे इथं उभ्या हो तुम्ही? इतक्या वेळच्या आल्या, मला कुसबुस ऐकू येऊन राहिली आणि दरवाजातच उभ्या. पटकीने घरात या लागत होतं. दरवाजा तर उघडाच ठेवला मी हवा यासाठी. या पटापट या घरात या बरं. असं दरवाजात मी उभं राहा. नवीन सुनवायरीनं या पटकीने या बसा. चल ना उभी राहती का? अंदर चल. त्या पोरीला घे, नवीन सुनवायरीला घे, घर दाखव अंदरचं. चला अंदर चला. अंदर जायच्या अगोदर पाया लागते मोठे. सदा सौभाग्यवती भव. चांगल्याने राहा, चांगल्याने नांदा, खुश राहा. हवं रुजून मगाशी त्या मैत्रिणीचा फोन आला होता वाटते. काय म्हणून राहिली होती ते? त्या बाबाच्या याच्यावर फोन लावला होता ना, त्या बाबाच्या मोबाईलवर. काय बोलून राहिली होती तर? हवाई माझ्या मैत्रिणीच्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे तर ती मला विचारून राहिली होती तू येशील नाही काय म्हणे. तर त्याच्यासाठीच फोन लावला होता तिनं. असं पण आपल्या गावात नाही आहे ना बाई रंजून लग्न. ते पोरवाला चिकडून आहे ना म्हणते लग्न. आणि इथं राहिलं असतं तर गेलो असतो आपण. आता एवढ्या दूर जाणं होती तरी काय. एक तर तुझ्या बाबाची तब्येत काही बरोबर आहे नाही आणि त्या रुपयाला काही फुरसत भेटत नाही दुकानातून. हो नाही माझी मैत्रिणीने काय मागच लागून गेली. चलणंच करून राहिली. पण मी तिला म्हटलं गावात राहिलं असतं तर जमलं असतं म्हटलं ये ना. बाहेर गाव होते तरी काय. आणि एक तर आपल्या घरचंही ताल काही बरोबर नाही. आणि विचार चालली गेली तर घराचं कसं होईल मग. हे वहिनी तर काही कामाची राहिलीच नाही. आणि मग सगळं म्हटलं तुला पाहा लागेल. मी गेली तर दिवसभर म्हटलं तुझ्या पिच्छा राहील मग कोणत्याही कामासाठी. म्हणून काय मग मनच नाही झालं जासाठी. मी नाही म्हणून दिलं तिला. मी म्हटलं नाही बाई मी नाही येत म्हटलं. आवरून काय नाही म्हटलं तुझ्या मनसंत जाय ना. पाहतो ना मी एक दिवस पाहायची गोष्ट. पाहतो मी मग करते तेही करते. तिची तब्येत बरोबर नाही ना. करते ते. तू काही एवढी काळजी नको करू. काळजी करून काय बाप्पा लागून जाशील काय तुही. आणि जाय तुम्ही मन असाल तर मी सोडून देतो ना तुले. सोडून देतो मी तिच्या घरी. जाय राय दिवसभर, संध्याकाळी आपल्या घरी. आई या दादा कोणी एवढा लवकर चालला गेला हो? काही बोलला नाही ना काही नाही. आणि त्याच्याजवळ थैली होती. पार्सल होतं वाटते ते. थैलीत है नाही काय आणलंच ना दादानं. आणि एवढ्या गडबडीत सध्या तर तो काही येतही नाही नाश्ता करून गेला तर. काय आणलं त्यानं? काय माहित काय आणलं तर. पोरगं आपल्यासोबत गलगल बोलतही नाही ना काही सांगतही नाही. काय सांगू आता तुला मी काय आणलं काय नाही तर त्याच्यात. निघन ना तिकडून. त्याच्या खोलीत गेला वाटते तो. तिकडून निघाला का मग बोलतो त्याच्यासोबत काय आणलं तर. विचारतो त्याला होय सण सामान की मेन सण. आई दादा चालला ना गं. आलाय आणि चाललाय विचार ना त्याला. अरे का रे रुपया. आलाय आणि चाललाय. थैली घेऊन आला ना आता खाली हातानच चालला. कुठे चालला तो? ते पार्सल आणलं होतं मी रश्मीसाठी. पार्सल कायचं रे? अहो आई तिची तब्येत बरोबर नाही आहे ना. आणि म्हणते घरात काही नव्हतं म्हणते जेवण करायसाठी. तिला भूक लागली होती म्हणून तिला हॉटेलातून आणून दिलं म्हटलं. तडका दाल आणून दिली, दाल तडका आणि जिरा राईस आणून दिला म्हटलं. काय काऊन रे? बाहेरचं काऊन आणून दिलं? आणि तू तर म्हणून राहिला का तिची तब्येत खराब आहे म्हणून. आणि ते म्हणते माझी तब्येत खराब आहे. आणि असं बाहेरचं खायच्या वेळेस तब्येत खराब नाही होत काय. बाहेरचं बरोबर खाल्लं जाते. आणि घरचं नाही जमत आहे ना. अहो आई घरी राहिलं असतं तर काय बाहेरचं आणून दिलं असतं. आता रुंजून नाही म्हणते
हा स्वयंपाक केला आणि तिच्यासाठी काहीच नाही ठेवलं. आणि मग घरीच राहिली असती एखादी पोळी उलीसी भाजी तर तिनं खाऊन घेतली असती. आता तिची पहिलेच तब्येत खराब आणि ते कशी स्वयंपाक करा आणि कशी खाईन, म्हणून तिनं मला फोन लावून सांगितलं आणि म्हणून मी घेऊन आलो. असं बायकोचा भाडा झाला मग तू है ना. एका इकडची गोष्ट ऐकून राहिला, हा ह्याच कानानं ऐकतं आणि त्याच कानानं करतो, अशी गोष्ट झाली तू आता. हा एकोऱ्या कानाच्या. अरे तुझी बायको म्हटलं झोपलीच होती तुझी बायको. आता उठली म्हटलं, ते आता आंघोळ केली तिनं. हा तिनं सकाळचा नाश्ता नाही केला, तो पोहा तसाचा तसाच पडलाय म्हटलं. एवढा महिना तिनं कमावलं तुझ्या बापानं. हा आणि ते म्हटलं पोहा तसाचा तसाच पडलाय. मग काय असा घरचा म्हटलं एवढा मोठा धान्य, एवढा मोठा अनाज का फेकून देईन काय. हा म्हणून तिनं काही केला नाही स्वयंपाक तिच्या वाटणं, रुंजूंच्या वाटणं. का बा ते उठते का नाही उठत, करते का नाही करत. अजून तिच्या वाटचा स्वयंपाक करून ठेवला असता आणि मग तिनं नाही खाल्ला असता तर मग फेकला नाही गेला असता काय तो. हा म्हणून केला नाही. आणि आता स्वतःसाठी 2 पोळ्या टाकासाठी तिचं दुखून राहिलं काय. हा कायचं दुखते रे तिचं, नेहमीचं निरं दुखतच राहते. हा आणि तूही चालला घेऊन. तिला म्हणा लागत होतं करून घे म्हणून 2 पोळ्या आणि उलीशी भाजी. हा तिनं म्हटलं का चालला. लय पैसे आले वाटते तुझ्याजवळ हॉटेलचा आणाले है ना. बापाच्या भरोशावर म्हटलं एवढी मोठी दुकान टाकून घेतली आणि आता नुसता पैसा उधळून राहिला, काही कामाचा ना धामाचा. हे काही बरोबर नाही आहे काही रुपया तुझं. आई सांग मग मी काय करू आता. आता तिनं मला फोन लावला, मला म्हणते एवढी तब्येत खराब आहे म्हणते. मग सांग मी काय करू, काय बोलू तिले. ते म्हणते मॅकून किचनमध्ये उभं राहायला नाही होत. तर मग काय म्हणू जबरदस्ती न कर. मी इकडून नाही फसतो तिकडून नाही फसतो. मग तूही बोलतं मला तेही बोलते, मी तर मधातच अडकून गेलो. आणि ते जाऊ दे, दुकान कोणाच्या भरोशावर सोडून आला तू. एवढी मोठी दुकान, हा एवढा पैसा लावला तुझ्या बाबांना त्याच्यात, कोणाच्या भरोशाने सोडून आला. हा एवढा मोठा माल आहे दुकानात, कोणा इकडच्या तिकडे केला, कोणा नेला गेला तर किती मोठं नुकसान होईल. नाही भरोशाचा माणूस बसवला तिथं, दुकानातलाच आहे. म्हटलं बस म्हटलं मी येतो, म्हटलं फक्त देऊनच येतो म्हटलं. वा झालं मग आता रुपया झालं पानतान. कोणाच्यावर भरोसा करशील काय, धंद्या पाण्यात कोणावर भरोसा करायला नाही पुरत. हा कोणाच्या भरोशाने सोडून आला, कोणाच्या भरोशाने नाही. पैसे दिशे चालले गेले, हा कपडे मिपडे नेऊन घेतले कोण, तर मग काय करशील. हा बसला राहशील काय मग. आणि असं जास्तीचा खर्च, हॉटेलातून आणून दे, हे पार्सल बोलू दे, ते पार्सल बोलू दे, ते वेगळं. हा आणि दुखासुखाचं हे वेगळं. आणि किती पैसा उधळून राहिला तू मॅटासारखा. मग एक गोष्ट ऐक, हा जाऊ दे, जे झालं ते झालं. पहिले मग एक गोष्ट ऐक तू आरामशीर. कोणती आई, कोणती गोष्ट. हे पाय तुझ्या बायकोचं सदैव दुखून राहिलं, तूही पाहून राहिला. 1-1.5 महिना झाला तुझी बायको काही चांगली आहे नाही. त्या बायकोचं कधी काही दुखते, कधी डोकं दुखते, कधी पोट दुखते, कधी तिला चक्कर येते. तर म्हटलं तिच्यात अशी कायची कमी झाली तिच्या शरीरात का तिच्या डोक्यात. तर म्हटलं मी तिला दवाखान्यात घेऊन जातो. नाही तर तू घेऊन जाय. आई मी म्हटलं तिले दवाखान्यात चालायचं. म्हटलं एवढं तुला बरं नाही वाटून राहिलं तर चल म्हटलं दवाखान्यात म्हटलं. पण ते म्हणते औषध आणून दे, त्यांना बरं होऊन जाते म्हणते. नाही काही औषधाने बरं नाही होत. औषधाने बरी राहिली असती ते तर आतापर्यंत टणान होऊन गेली असती. काही नको आणून देऊ, तू औषध काहीच नको आणून देऊ. तू मला पैसे दे, त्या धंदा केला असेल ना, एवढा मोठा पैसा लावला त्या बाबाने दुकानात, तर त्या अजूनपर्यंत 1 रुपये दाखवला नाही. आणि त्याजवळचेच पैसे दे, मी तिला घेऊन जातो, सगळ्यात मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो म्हटलं. मोठ्या गावाच्या दवाखान्यात घेऊन जातो आणि तिला दाखवतो, तिचा इलाज पाणीच करतो आता. असा कसा तिला अशक्तपणा आला आणि असं कसं तिचं डोकं दुखते तर पूर्ण इलाज करतो म्हटलं तिचा. माझ्यावर पैसे दे तू आणि मी पाहतो काय आहे ते तिचं. बरं आई, मी संध्याकाळी पैसे घेऊन येतो. दुकानातून येतो ना तर पैसे घेऊन येतो. सध्या तर माझ्याजवळ काही आहे नाही. संध्याकाळी येतो तर घेऊन येतो. आणि बरं तू उद्या घेऊन जाय तिला दवाखान्यात, खरंच घेऊन जाय. तशी पडली राहते होते, खात नाही पेत नाही, पडली राहते नुसती, झोपलीच तर राहून राहिली. काय आहे तर आपल्याला माहीत पडून जाते, तिलाही माहीत पडून जाते, इलाज पाणी होऊन जाते तिचं. घेऊन जाय, मी संध्याकाळी आणून देतो तुला पैसे. पाहिलं का बाई त्या, पाहिलं काय, कसा बोलतोय दादाला म्हटलं बहिणीची नाही लागत. बायकोची एवढी लागते का बहिणीलाच बोलायला बसते तो. आता मी जर बोलली असती ना तर फालतूच म्हटलं असतं का जबर करून राहिली म्हणून. म्हणून मी बोलली नाही त्याच्यासोबत. पाय बरं एवढं करून धरून काही नावच नाही आहे. याचंही करा लागून राहिलं, याच्या बायकोचंही करा लागून राहिलं म्हटलं. तरी याला बहिणीचं नाव नाही आहे का माझी बहीण केवढं करते म्हणून. हे पाय रुंजून, आता म्हटलं ह्या रश्मीचा निकाल लावाच लागते. आता घेऊन जातो ना तिले, उद्या दवाखान्यातच घेऊन जातो आणि पाहतो ना काय झालं काय नाही तर. एवढी कशी बिमार होऊन राहिली, कोणत्या याची कमी झाली तिच्या शरीरात, कोणत्या विटॅमिन कमी झालं तर का तिच्या दिमागात किडे पडले तर का आपल्याला नाटकं शिकून राहिली ते नाटकं शिकवाले. मला तर नाही वाटत ते बिमार आहे म्हणून, पण एक वेळा आपल्या मनातलाही संशय निघून जाते आणि तिच्या मनातला संशय निघून जाते. आणि मग पोरगं जरा असं माहीत होतं याच्या कानावर पडते ना काय झालं काय नाही तर. उद्या तिला घेऊनच जातो, मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो ना तिले. तिचं सगळा सोनोग्राफ काय, हे काय, एक्सरे काय, सारा झेरॉक्सच मारून आणतो तिच्या अंगाचा मी.